नमस्कार, मी ईशा जगताप. दोस्ती दिल से मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला असं वाटतं की हृदयविकार तर इतरांना होतात, मला काय होणार आहे? पण खरं सांगायचं तर हृदयाचा आजार कोणालाही कधीही होऊ शकतो. त्यामुळे जागरूक राहणं अतिशय आवश्यक आहे. आज आपल्याला तज्ज्ञ डॉक्टर सांगणार आहेत की आपलं हृदय कसं निरोगी ठेवायचं, धोका कसा ओळखायचा आणि आपत्कालीन प्रसंगी नेमकं काय करायचं. तसंच आपण CPR बद्दलही जाणून घेणार आहोत, जे एक असं सोपं पण अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे की ते प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्याला माहीत असायला हवं. कारण हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियक अरेस्ट आल्यावर पहिल्या काही मिनिटांमध्ये जर योग्य कृती केली तर जगण्याची शक्यता दुप्पट होऊ शकते. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम केवळ माहितीपर नाहीये, तर ही आत्मविश्वास आणि योग्य वेळी योग्य कृती करण्याची तयारी आहे. आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत प्रसिद्ध अनुभवी तज्ज्ञ, जे आपल्याला हृदयाच्या आरोग्याबद्दल अमूल्य असं मार्गदर्शन करणार आहेत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांची ओळख करून घेऊया. तर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत डॉक्टर लक्ष्मण गायकवाड, जे डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तसंच डॉक्टर गजानन गवांडे पाटील देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. ते डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलमध्येच आणखी एक कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर हरीश सुरवाडी. आणि डोंबिवलीच्या SRV ममता हॉस्पिटलमधील कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर भरत जैन हे देखील आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी झालेले आहेत. सर्व डॉक्टरांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या चर्चेत. आता आपण चर्चेला सुरुवात करूया. आजकाल जर आपण पाहिलं तर हृदयविकाराचा झटका येणं हे फार सामान्य झालंय, जे अतिशय गंभीर आहे. अगदी ठणठणीत दिसणाऱ्या व्यक्तींनाही हार्ट अटॅक येतोय. काय कारण आहे यामागे नेमकं, डॉक्टर लक्ष्मण? जे लोक आरोग्यदायी दिसतात त्यांच्यामध्ये बरेच काही हिडन रिस्क फॅक्टर असतात, जसे की वाढलेले ब्लड प्रेशर, वाढलेलं कोलेस्ट्रॉल, तणावमुक्त लाईफस्टाईल आणि काही कोमॉर्बिड फॅक्टर्स लाईक ओबेसिटी, फॅमिली हिस्ट्री ऑफ हार्ट डिसीज, ज्यांच्यामध्ये जेनेटिक प्रिडिस्पोजिशन जास्त असतं, ज्यांची लाईफस्टाईल ही हेक्टिक असते किंवा आपण त्याला म्हणूया की अनहेल्दी असते. फॉर एक्झाम्पल, डाएटमध्ये इन्क्रीज्ड इंटेक ऑफ द सॉल्ट, शुगर, ऑइल्स हे जास्त प्रमाणामध्ये आणि सिडेंटरी लाईफस्टाईल, ऑल दीज आर रिस्क फॅक्टर्स हे हेल्दी पर्सनमध्ये असू शकतात. सो अशा लोकांमध्ये हृदयविकाराचे झटके येण्याची शक्यता थोडी जास्त असते. आणि हृदयविकार जे असतो तो बऱ्याच वेळा सब क्लिनिकल, म्हणजे तुम्हाला ब्लॉकेजेस सुरू झालेले असतात तर तुम्हाला काहीही लक्षणं नसू शकतात अनटिल अँड अनलेस आपण त्यांना स्क्रीन टेस्ट करत नाहीये किंवा आपण कार्डिओलॉजिस्टचं कन्सल्टेशन घेऊन अप्रोप्रिएट टेस्ट करत नाही, तोपर्यंत ते डिटेक्ट होत नाहीत. सो बहुतेक वेळा रुटीन इन्व्हेस्टिगेशन्स लाईक स्ट्रेस टेस्ट किंवा सिटी करोनरी अँजिओग्राम मध्ये ते डिटेक्ट होऊ शकतात. सो अप्रोप्रिएट वेळेला ते डिटेक्ट होणं गरजेचं आहे. खरं तर ना, शालेय जीवनापासूनच काळजी घ्यायला हवी. प्री स्पोर्ट्स, ECG टेस्ट किंवा कार्डियक स्क्रीनिंग ज्या असतात त्या शाळा महाविद्यालयांमध्ये करायला हव्या का? डॉक्टर, आपल्याला काय वाटतं याबद्दल? डॉक्टर गजानन? निश्चितच याची शिफारस केली जाते. आपण बघतो, आपणापैकी सर्वांनीच हे ऐकलेलं असेल की साधारणपणे एखाद्या एक्झर्शनल स्पोर्टमध्ये एखाद्या युवकाचा मृत्यू झालेला असतो किंवा पोलीस भरतीमध्ये आलेल्या तरुणाचा अचानकपणे मृत्यू झालेला आपण ऐकलेलं असते. यामागे कारण असतं या या व्यक्तींना असलेले आणि ज्यांचे निदान झालेले नाही अशा प्रकारचे हृदयरोग. साधारणपणे आज स्पर्धात्मक युग आहे आणि सगळेच खेळाडू किंवा शाळेमध्ये कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर सगळेच स्टुडंट्स किंवा युवक हे आपलं सर्वस्व पणाला लावून ती स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि यामध्ये त्यांच्या हृदयावरती अपेक्षेपेक्षा जास्त ताण येतो. अशा काही कंडिशन्स आहेत हृदयरोगासंबंधी, ज्याचं निदान हे होत नाही कारण त्यांचे लक्षणं लवकर येत नाहीत. अशामध्ये हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी नावाचा एक आजार आहे, जो साधारणपणे 200 ते 500 पैकी एखाद्या व्यक्तीला असू शकतो. आणि हा आजार असणाऱ्या व्यक्तीने जर एक्सेसिव्ह एक्झर्शन केलं तर त्यामध्ये त्याचा अचानक मृत्यू होऊ शकतो. या व्यतिरिक्त एक कॅटेकोलामिनर्जिक पॉलिमॉर्फिक व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया नावाचा एक आजार असतो. या आजारामध्ये सुद्धा जर ह्या पेशंटने एक्सेसिव्ह एक्झर्शन केलं तर त्याच्या हृदयाचे ठोके हे तीव्र होतात, अनऑर्गनाइज होतात आणि यामध्ये त्या रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. या व्यतिरिक्त सुद्धा काही प्री एक्सायटेशन लाईक WPW सिंड्रोम किंवा शॉर्ट क्यूटी सिंड्रोम और लॉंग क्यूटी सिंड्रोम, ARVC असे अनेक प्रकारचे हृदय संबंधी रोग असतात, ज्यामुळे रुग्णाचा जर का एक्सेसिव्ह एक्झर्शनला तो सामोरे झाला तर त्यामध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो. याचं निदान करणे अत्यंत सोपं आहे. ECG किंवा इकोकार्डिओग्राफीच्या माध्यमाद्वारे आपण यांना
एकदम सोप्या पद्धतीने निदान करू शकतो आणि होणारा धोका जो आहे तो टाळू शकतो. असं म्हणतात की आपल्या वाढत्या तणावात्मक जीवनशैलीचा हृदयावर गंभीर परिणाम होतोय. डॉक्टर हरीश, खरंच ताणामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो का? आणि अशा वेळी नेमकी काय काळजी घ्यायची? तर थोडक्यात उत्तर सांगायचं तर ताण हा एक घटक आहे. ताणामुळे स्ट्रेट किंवा डायरेक्टली हृदयविकाराचा झटका येत नाही, पण तो एक घटक आहे. बऱ्याच लोकांना वाटतं ऑफिसमध्ये एखाद्या कामाचं प्रेशर असणं किंवा एखाद्याशी भांडण होणं किंवा घरातले ताण याच्यामुळे लगेच हार्ट अटॅक येईल, पण असं होत नाही. ताणामुळे काय होतं, तर ताणामुळे बीपी वाढतो, झोप कमी लागते आणि स्ट्रेसचे हार्मोन्स म्हणजे ॲड्रेनालिन सारखे हार्मोन शरीरात वाढतात. इन्फ्लामेशन म्हणजे शरीरातल्या आतल्या अणूंना सूज, या सगळ्या घटकांमुळे सततची इजा रक्तवाहिन्यांना होते. तर यामुळे कालांतराने हृदयविकाराच्या झटक्याचा जी शक्यता आहे ती वाढते. तर हे टाळण्यासाठी काय करावं? तर अ, ताण कमी करण्याचे जे आपल्याकडे सोपे उपाय आहेत, ते आहे म्हणजे चालणे. दररोज 30 ते 45 मिनिटं चालणे. तेल आणि मीठ यांचं प्रमाण जेवणामध्ये कमी ठेवणे. ध्यानाचे व्यायाम, योगा हे एक्सरसाइज करणे. मन मोकळं करणे म्हणजे नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, घरी मोकळून ताणतणाव कमी करणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस फ्री राहणे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ताण हा जो घटक आहे हृदयविकाराच्या झटक्यामध्ये येणारा, तो कमी होतो आणि अल्टिमेटली हृदयविकाराचा झटका आपण टाळू शकतो. अनेक जणांना ना असं वाटतं की फक्त छातीत दुखणं हेच हार्ट अटॅकचं लक्षण आहे. पण मी असं ऐकलंय की आपलं शरीर याच्या व्यतिरिक्त देखील आपल्याला हार्ट अटॅकचे वेगवेगळे संकेत देत असतं. असे कोणते संकेत आहेत की ज्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू नये? डॉक्टर भरत. हार्ट अटॅक आणि त्याची लक्षणं बऱ्याच वेळेला पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये थोडंसं डिफरन्स असू शकतं. छातीत दुखणं हा वन ऑफ द मेजर सिम्प्टम्स असतो, जे टिपिकली आपण सगळीकडे बघतो का छातीत दुखलं म्हणजे हार्ट अटॅकच असतो. पण फक्त हार्ट अटॅकने छातीत दुखत नाही किंवा बाकी लक्षणाकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही. चालताना छातीत जडपणा वाटणं, फक्त जबड्यात दुखणं, पोट फुगणं, व्हॉमिटिंग, उलटी, मळमळ, चालताना थोडंसं दम लागणं, या सगळ्या गोष्टी पण हे हार्ट अटॅकचे सिम्प्टम्स असतात. महिलांमध्ये थोडंसं दुर्लक्ष झालेलं असतं बऱ्याच वेळेला. त्यांचे सिम्प्टम निग्लेक्ट करतात किंवा थोडंसं उशिरा मेडिकल अटेन्शन किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला येतात. तर युजुअली फिमेल्समध्ये येताना थोडा उशीर झालेला असतो. हार्ट अटॅकचे कॉम्प्लिकेशन सुरू झाल्यानंतर ते युजुअली डॉक्टरांचा सल्ला घ्यायला येतात. तोपर्यंत थोडंसं उशीर झालेला असतो. तर बाकीच्या लक्षणावर जसं आपलं फोकस असतं का फक्त छातीत दुखणं, ते सोडून जबड्यात दुखणं, अनएक्सप्लेन्ड वीकनेस किंवा थकवा वाटणं, ऍसिडी सारखं वाटणं, ह्या गोष्टींवर पण थोडंसं हार्ट अटॅकमुळे सिम्प्टम्स हे लक्षणं असू शकतात. मेनली जर पेशंटला शुगर आहे, स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे, ब्लड प्रेशर आहे, तर त्या सबग्रुपनी मेडिकल अटेन्शन किंवा डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घेतलेला बरा असतो. टू रूल आउट काही मेजर कॉम्प्लिकेशन आहे का. अच्छा, काही वेळा असं होतं की आपण जरा वाट बघतो की दुखणं कमी होईल असं आपल्याला वाटतं. पण डॉक्टर लक्ष्मण, हार्ट अटॅकच्या बाबतीत असं दुखण्याकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करणं किती गंभीर ठरू शकतं? युजुअली जेव्हा हृदयविकार येतो त्या वेदना खूप तीव्र असतात आणि त्या वेदना जेव्हा सुरुवात होतात तेव्हापासून लवकरात लवकर हॉस्पिटलला जाणे, ईसीजी करणे, हृदयविकाराचं निदान करणे गरजेचं असतं. जर ह्याच्यामध्ये डिले झाला तर होणारे कॉम्प्लिकेशन्स हे धोकादायक असतात. फॉर एक्झाम्पल, जर खूप जास्त डिले झाला तर हृदयाचे स्नायू कमकुवत होऊन हार्ट फेल्युअर किंवा पेशंटला शॉकमध्ये जाणे म्हणजे भरपूर प्रमाणात बीपी कमी होणे हे उद्भवू शकतं, जे की जीवितास हानी होऊ शकते. अशा सिच्युएशनमुळे बऱ्याच वेळा उशिरा हॉस्पिटलला पेशंट पोहोचल्यामुळं जितका फायदा एंजिओप्लास्टी आणि बायपासचा होणं गरजेचं आहे तेवढा तो होत नाही आणि बऱ्याच वेळा इन्स्पाइट ऑफ एंजिओप्लास्टी किंवा बायपास पेशंटच्या हृदयाचं जे पंपिंग आहे ते कमीच राहतं. तर अशा वेळेस पेशंटला परत दम लागणे, हार्ट फेल्युअर होणे हे प्रकार होण्याची शक्यता असते. पेशंट जितक्या लवकर हॉस्पिटलला येतात, लवकर निदान आणि लवकर एंजिओप्लास्टी किंवा बायपास किंवा थ्रोम्बोलायसिस ह्या जर ट्रीटमेंट हार्ट अटॅकच्या वेळेवरती झाल्या तर होणारे कॉम्प्लिकेशन्स हे टाळले जाऊ शकतात. काही
काही वेळेला असं सुद्धा होतं की ज्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतोय तिला त्याची भरकही लागत नाही, पण तिच्या आजूबाजूच्या व्यक्तींना ते लक्षात येऊ शकतं. अशा वेळी या व्यक्तींनी काय करावं? डॉक्टर गजानन, काय सांगाल आपण? निश्चित. कधी-कधी काही आजार असतात जसं की डायबिटीज किंवा न्यूरोपॅथी यामध्ये रुग्णाला हृदयविकाराच्या तीव्र वेदना होत नाहीत, पण त्यांना हृदयाचा जो झटका आपण म्हणतो, हार्ट अटॅक जो म्हणतो, तो आलेला असतो आणि जर हे नातेवाईकांनी लवकरात लवकर ओळखले असेल, तर त्यांनी त्यासंबंधी असलेले उपचार जर व्यवस्थित केले, सुरुवात जर केली, तर रुग्णाचा जीव यामध्ये वाचू शकते. साधारणपणे जर रुग्ण काही ॲक्टिव्हिटी करत असेल, तर ती ॲक्टिव्हिटी थांबवून लगेच त्याला आयदर कुठेतरी बसवावं किंवा जर शक्य असेल तर झोपवावं आणि सर्वप्रथम त्याला ॲश्युरन्स द्यावं किंवा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून हृदयाची जी गती आहे किंवा हृदयाचं जे काम आहे आणि त्याला जे काही एनर्जी लागते आहे त्याची रिक्वायरमेंट कमी होऊन आपल्याला वेळ मिळतो. कधी-कधी रुग्ण हे बेहोश झालेले असतात, तर अशा सिच्युएशनमध्ये पल्स जर लागत नसेल किंवा साधारणपणे सर्वांच्याच घरामध्ये आज बीपी ॲपरेटस असतं. जर बीपी लागत नसेल, तर अशा सिच्युएशनमध्ये तुरंत सीपीआर सुरू करावा. इमर्जन्सी सर्व्हिसेसना कॉल करावं, मदतीसाठी त्यांना ताबडतोब बोलवावं आणि जर रुग्ण हा शुद्धीमध्ये असेल आणि त्याला छातीमध्ये जडपणा वाटत असेल, तर नायट्रोग्लिसरीन नावाच्या ज्या टॅबलेट्स असतात त्या जिभेखाली रुग्णाला ठेवायला द्याव्यात आणि ॲस्पिरिन जर असेल घरामध्ये, तर ते ॲस्पिरिन ब्लीडिंग कॉन्ट्राइंडिकेशन नसतील, तर रुग्णाला द्यावे. जेणेकरून आपल्याला थोडाफार वेळ मिळेल आणि रुग्ण हॉस्पिटलपर्यंत, इमर्जन्सी कक्षापर्यंत पोहोचेल, जिथे त्याचा योग्य तो उपचार केला जाईल. अर्थात ज्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतोय तिला सांभाळणं फार काही सोपं नसेल, कारण हार्ट अटॅक आल्यावर नेमकं करायचं काय हे सुचूच शकत नाही कोणाला. मग अशा वेळी काय करतात? आजूबाजूच्या व्यक्ती त्या व्यक्तीच्या पायांना मालिश करतात, तिला पाणी देतात. पण याचा खरंच फायदा होतो का, डॉक्टर हरीश? हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच वेळेस जेव्हा रुग्णाला हृदयविकाराच्या झटक्यासारखी परिस्थिती उद्भवते, त्यावेळेस नातेवाईक किंवा आजूबाजूचे लोक जे आहेत पेशंटला हलवतात, त्याचे हातपाय जोडतात किंवा त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करतात. तर हलवण्याने एखाद्या वेळेस हृदयाची गती वाढू शकते, वेदना वाढू शकतात, तर ते करू नये. पाणी द्यायचा प्रयत्नही करू नये. जर पेशंट थोडाफार शुद्धीवर नसेल, तर घशात पाणी अडकून उलटी येण्याची शक्यता राहते. ती उलटी घशामध्ये किंवा फुफ्फुसामध्ये जाऊन इन्फेक्शन बसण्याचा धोका राहतो. तिसरं म्हणजे हा तळपाय चोळणे, जेणेकरून त्या नातेवाईकांना किंवा आजूबाजूंना वाटतं की रक्तभिसरण वाढेल, तसं होत नाही. तर काय करावे? तर रुग्णाला एका ठिकाणी शांत बसवून ठेवावे. टाईट कपडे, घट्ट कपडे असतील तर ते सैल करावे. जवळ किंवा अवेलेबल असल्यास 325 मिलीग्रॅमची ॲस्पिरिन नावाची गोळी चावायला देणे. शक्यतो त्याची ॲलर्जी नाही असं तपासल्यास खूप योग्य राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाला अजिबात हलवू नये, त्याला शांत ठिकाणी बसवून ठेवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं 108 नंबर म्हणजे ॲम्ब्युलन्सला कॉल करणे, हे खूप महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टी केल्यास आपण रुग्णाचा जीव वाचवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर धमनी चालू नसेल, पेशंट जर एकदम बेशुद्ध असेल आणि धमनी चालू नसेल, तर सीपीआर करणे महत्त्वाचं आहे. पहिल्या 10 मिनिटात रुग्णाचा जीव आपण वाचवू शकतो. अच्छा, डॉक्टर भरत, आपल्याकडून सीपीआर बद्दल जाणून घ्यायचंय. म्हणजे सीपीआर आपण करणं आणि तज्ज्ञांकडून करून घेणं यात नेमकं काय फायदेशीर आहे? म्हणजे जेव्हा प्रत्यक्षदर्शींकडून सीपीआर केली जाते तेव्हा काही फायदा होतो का खरंच? सीपीआर म्हणजेच कार्डियक पल्मोनरी रिसक्सिटेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लाईफ सेव्हिंग प्रोसिजर, जे सगळ्यांना यावं अशी सगळ्यांची डॉक्टरांची अपेक्षा असते. बिकॉज दॅट कॅन बी लाईफ सेव्हिंग. वर्षातनं, आयुष्यातनं एकदा लागणारी गोष्ट आहे ती. पण इट मे बी अ इफेक्टिव्ह सीपीआर फॉर समवन टू सेव्ह हिज लाईफ. यासाठी आम्ही बऱ्याच लोकांना प्रशिक्षण देत असतो, कॅम्प्स कंडक्ट करत असतो, सीपीआर मॉड्यूल्स घेत असतो. सीपीआर फक्त देणं इज अ लाईफ सेव्हिंग थिंग, बट इफेक्टिव्ह सीपीआर ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये कुठल्या भागेवर सीपीआर द्यायचा, चेस्टची कुठली भाग कंप्रेस करायची, किती डेप्थने कंप्रेस करायची, माउथ टू माउथ ब्रिदिंग कसं द्यायचं, काय रेटने द्यायचं, चेस्ट कम्प्रेशन कुठल्या रेटने करायचं, याच्यावरतीच एक इफेक्टिव्ह सीपीआर झाला का नाही हे डिटरमाइन होतं. इफेक्टिव्ह सीपीआर मध्ये जस्ट चेस्ट कम्प्रेशन व्यवस्थित असतील तर वी हॅव सीन का रिलेटिव्ह पण स्वतः पेशंटला जेव्हा कार्डियक अरेस्ट असतो ते रिवाइव्ह करून हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकतात. सो दॅट्स वाय सगळ्यांसाठी माझी एक रिक्वेस्ट असते, जे काही जवळपास सीपीआरचे कॅम्प्स होत असतात, तिथे ट्रेनिंग अवेलेबल असतात, ते बेसिक सीपीआर कॅम्प्स असतात, ते सगळ्यांनी अटेंड करावं. मॅनिक्विन असतात, बॉडी असते, ज्याच्यावर त्यांनी हँड कम्प्रेशन किती द्यायचं, स्पीड कसं ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी शिकून कुणाचं तरी लाईफ सेव्ह करू शकाल. ही बेसिक प्रोसिजरनी तसं एव्हरीवन शुड अटेम्प्ट टू डू अ सीपीआर कोर्स इफेक्टिव्हली.
आता आपण आलेलो आहोत या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. मी सर्व तज्ज्ञ डॉक्टरांना विनंती करते की या कार्यक्रमाच्या शेवटी आपण मोलाचा असा संदेश द्यावा आपल्या सर्व प्रेक्षकांना. जर आपले वय 35 पेक्षा जास्त असेल, डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा फॅमिली हिस्ट्री ऑफ हार्ट डिसीज असेल तर आपण लवकरात लवकर कार्डिओलॉजिस्टची कन्सल्टेशन करून आपली कार्डियाक रिस्क असेस करून घ्या. गरज पडली तर सिटी अँजिओग्राम तपासणी किंवा कॅथलॅब अँजिओग्राफी तपासणी सुद्धा करून घ्या. इन केस ऑफ चेस्ट पेन, डोंट वेस्ट टाइम. जितक्या लवकरात लवकर तुम्हाला जवळच्या हॉस्पिटलला जाणं शक्य असेल तिथे जा. ECG करा, कार्डिओलॉजिस्टचं कन्सल्टेशन घ्या आणि इफ इट इज ऑनगोइंग हार्ट अटॅक, प्रोसीड फॉर द एंजिओप्लास्टी ॲज अर्ली ॲज पॉसिबल. दॅट विल सेव्ह द हार्ट. मी आपल्या प्रेक्षकांना हा संदेश देऊ इच्छितो की आपल्या पाल्यांना कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह स्पर्धेमध्ये, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह खेळामध्ये पाठवण्यापूर्वी निश्चितच आपण आपल्या पाल्याच्या हृदयासंदर्भातील जी काही महत्वाची तपासणी आहे, जी कॉमन तपासणी आहे, ECG आणि 2D इको, ह्या तपासण्या निश्चितच करून घ्याव्या. जेणेकरून जर काही आजार, हृदयासंदर्भातील जे काही आजार असतात ते जर का डायग्नोज झालेले नसतील तर ते डायग्नोज होतील आणि पुढे भविष्यामध्ये जी काही हानी व्हायची आहे, जे काही दुष्परिणाम व्हायचे आहेत ते निदान झाल्यामुळे टळतील आणि योग्य वेळी त्याचा उपचार झाल्यामुळे आपल्याला जे काही नुकसान व्हायचं आहे त्याला आपण आळा घालू शकतो. या आजची जी घडी आहे त्या वातावरणामध्ये ताण असणे हे तर आपण टाळू शकत नाही. पण ताणाला आपण कसं सामोरे जावं, ताण कमी कसा करावा याच्यावर ध्यान देऊ शकतो. मिठाचं प्रमाण कमी करू शकतो, व्यायाम करू शकतात, दीर्घ निश्वास किंवा योगा, प्राणायाम करणं, जीवनशैली बदलणं आणि व्यायाम करणं हे आजच्या काळाची गरज आहे. जेणेकरून हृदयविकाराच्या धोक्याचे जे घटक आहेत ते आपण कमी करू आणि अल्टिमेटली हृदयविकाराच्या त्रासापासून आपण दूर राहू. जसं आपण सगळं ऐकत असतो का हार्ट अटॅक फ्रिक्वेंटली वाढत आहेत, लोक कमी वयात हार्ट अटॅकचे त्रास देत आहेत, मेजर कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. बाकी गोष्टी बऱ्याच लोकांनी डॉक्टरांनी सांगत असतात, व्यायामवर लक्ष द्या, डाएटवर लक्ष द्या. पण जे मी एक रिक्वेस्ट करीन ते महत्वाचं आहे म्हणजे तंबाखू. तंबाखूमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, मेजर कॉम्प्लिकेशन सुद्धा होत असतात. तर एक माझी सगळ्यांना रिक्वेस्ट राहील किंवा विनंती राहील का तंबाखूचं सेवन कुठल्याही फॉर्ममध्ये बंद करणे, त्याच्याबरोबर एक हेल्थी लाईफस्टाईल जीणे इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टू रिड्यूस युअर रेट ऑफ हॅव्हिंग एन हार्ट अटॅक. तर तंबाखू कुठल्याही फॉर्ममध्ये बंद करणे हा माझी रिक्वेस्ट सगळ्यांना राहील. अगदीच अगदीच. हृदयविकाराचं वाढतं प्रमाण खरोखर गंभीर आहे. पण आज आपण डॉक्टरांकडून जे काही मार्गदर्शन मिळवलं त्यातून हेच शिकलो की जर वेळेत तपासणी केली आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारल्या तर आपण हृदयविकाराची वाढती आकडेवारी नक्कीच बदलू शकतो. सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचे खूप मनापासून आभार. आपण एवढं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं आणि मुख्य म्हणजे दोस्ती दिल सेचा आपण भाग झालात त्याबद्दल आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.